राज्यभरात भेसळखोरांविरुद्ध कडक मोहीम सुरू आहे. त्यांच्या या धडक कार्यवाहीची सर्वत्र वाहवा होत असतानाच शिर्डीमध्ये मात्र साई भक्तांना अतिसाखरेचा आणि निकृष्ट दर्जाचा पेढा विकला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. यानंतर अहिल्यानगरचे अन्न व भेसळ पुरवठा अधिकारी जागे झाले असून त्यांनी तातडीने काही दुकानांमधील पेढ्यांचे सॅम्पल तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले होते. याच पार्श्वभूमीवर शिर्डी शहरात अन्न व औषध प्रशासन, दुग्ध विकास विभाग आणि वजन मापे निरीक्षक विभागाच्या संयुक्त पथकाने अचानक धाडसत्र राबवले. या धडक कारवाईत विविध पेढे उत्पादन करणाऱ्या फॅक्टरी आणि प्रसाद म्हणून पेढे विक्री करणाऱ्या दुकानांवर छापे टाकण्यात आले आहेत. या संयुक्त कारवाई दरम्यान पथकाला मोठ्या प्रमाणावर संशयास्पद आणि अत्यंत निकृष्ट दर्जाचे पेढे आढळून आले. प्रशासनाने तत्परता दाखवत सुमारे 600 किलो पेढे जप्त केले. या पेढ्यांचे नमुने पुढील कायदेशीर तपासणीसाठी सीलबंद करण्यात आले असून उर्वरित सर्व निकृष्ट पेढे शिर्डी नगरपालिकेच्या डम्पिंग ग्राउंडवर नेऊन जेसीबीच्या सहाय्याने नष्ट करण्यात आले आहेत. श्री साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज देशभरातून हजारो भाविक शिर्डीत दाखल होत असतात. भाविकांची ही वाढती संख्या लक्षात घेऊन काही नफेखोर मिठाई उत्पादक अन्न सुरक्षा नियमांचे सर्रास उल्लंघन करत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत पथकाने शिर्डीतील नामवंत पेढे उत्पादक मते, गोंदकर आणि जाधव यांच्या कारखान्यांची कसून तपासणी केली. या तपासणी दरम्यान कारखान्यांमध्ये प्रचंड अस्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचे पालन केले जात नसल्याचे उघडकीस आले. या मोहिमेत केवळ पेढ्यांच्या दर्जाचीच नव्हे तर वजनाचीही तपासणी करण्यात आली. वजन मापे निरीक्षक पथकाने केलेल्या कारवाईत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. अनेक दुकानांमधील वजन काट्यांची अधिकृत नोंदणी केलेली नव्हती. ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या पेढ्यांच्या वजनात मोठी तफावत आढळून आली, ज्यामुळे भक्तांची आर्थिक फसवणूकही होत असल्याचे स्पष्ट झाले. शिर्डीत झालेल्या या मोठ्या कारवाईमुळे शहरात मिठाई आणि पेढे विकणाऱ्या भेसळखोरांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की भाविकांच्या आरोग्याशी खेळ खपवून घेतला जाणार नाही. आगामी काळातही अशाच प्रकारच्या धडक कारवाया सुरू राहणार असा सज्जड इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे. अन्न औषध प्रशासनाने शिर्डी येथील देवस्थानच्या पेढ्यांच्या प्रसादासंदर्भात काही तक्रारी प्राप्त केल्या होत्या. त्यानुसार माननीय आयुक्त अन्न औषध प्रशासन यांच्या आदेशानुसार आणि मार्गदर्शनाखाली आणि दूध नियंत्रक जी समिती आहे, दूध भेसळ नियंत्रक समिती, त्याचे अध्यक्ष माननीय अप्पर जिल्हाधिकारी सौ शिर्डी यांच्या आदेशाने संयुक्त पथकामार्फत आज कारवाई घेण्यात आली. येथे शिर्डी देवस्थान परिसरातील काही पेढ्यांच्या दुकानांची तपासणी करण्यात आली आणि पेढे उत्पादक जे काही कारखाने आहेत त्यांचीही तपासणी करण्यात आली. त्याच्यामध्ये दूध डेअरी डेव्हलपमेंटचे डिपार्टमेंटचे लोक आहेत, स्थानिक प्रशासन, पोलीस प्रशासन, वजन व मापे नियंत्रक अधिकारी आणि अन्न औषध प्रशासन या सर्वांच्या बाबत संयुक्त कारवाई घेण्यात आलेली आहे. सर्व ठिकाणाहून आस्थापनांमधून म्हणजे शॉप्स मधून आणि पेढ्यांच्या कारखान्यामधून पेढ्यांचे सॅम्पल घेण्यात आलेले आहे आणि भेसळीच्या संशयावरून पेढे जप्त करून ते नष्ट करण्यात आलेले आहेत. साधारणतः 600 ते 650 किलो पेढे आज जप्त करण्यात आले आहे. जवळजवळ 2 लाख किलो किमतीचा हा अन्न पदार्थ जप्त करून नष्ट करण्यात. निघोज रस्त्यावरील एक मतेंचा कारखाना होता आणि बिरोबा वस्तीवर ते जाधव आणि गोंडेकर यांच्या कारखान्यावरती आपल्याकडून आज संयुक्त पथकामार्फत आपण जितके आपल्या कायद्यानुसार जे अधिकार आहेत त्यानुसार शक्य तेवढे आपण कडक कारवाई घेतली आहे आणि अशा प्रकारच्या आणखी कारवाई घेतल्या जातील. या प्रकारची कुठल्याही प्रकारचे चांगल्या दर्जाचे पेढे भाविकांना मिळतील यासाठी प्रशासन सज्ज. मी आपल्याला सांगितलं आधीच. नमस्कार. श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती.